नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या विषयातील पाठ क्रमांक 8 आपण अभ्यासतोय पेशी विज्ञान व जैव तंत्रज्ञान। याच्यामध्ये आपण सुरुवातीचा जो घटक आहे पेशी विज्ञान तो अभ्यासलेला आहे, त्याची व्याख्या अभ्यासलेली आहे। त्यानंतर मूल पेशी म्हणजे काय, मूल पेशींचे प्रकार अभ्यासलेले आहेत, मूल पेशींचा उपयोग देखील आपण अभ्यासलेला आहे। तर आजच्या या पाठामध्ये आपण जैव तंत्रज्ञान बायोटेक्नॉलॉजी या घटकाचा अभ्यास करणार आहोत। तर इथे याची सुरुवातीला व्याख्या दिलेली आहे पहा। तर जैव तंत्रज्ञान म्हणजे मानवी फायद्याच्या दृष्टीने सजीवांमध्ये कृत्रिमरित्या जनुकीय बदल व संकर घडवून सुधारणा करण्याला जैव तंत्रज्ञान असं म्हणतात पहा। म्हणजे काय, मानवी फायद्याच्या दृष्टीने जे काही सजीव असतात, म्हणजे प्राणी असतील, काही पक्षी असतील, वनस्पती असतील, त्यांच्यामध्ये काय केलं जातं, कृत्रिमरित्या जनुकीय बदल घडवून आणले जातात त्यांच्यामध्ये आणि त्यांचा संकर देखील घडवून आणला जातो। आणि जी काही सुधारणा त्यांच्यामध्ये केली जाते, जे तंत्रज्ञान अशा प्रकारची सुधारणा घडवून आणतं, त्या तंत्रज्ञानाला जैव तंत्रज्ञान असं म्हणतात। हे आपण मागील इयत्तेमध्ये पाहिलेलं आहे। आता हे जे काही जैव तंत्रज्ञान आहे, या जैव तंत्रज्ञानामध्ये विविध शाखांचा समावेश होतो पहा। जैव तंत्रज्ञानामध्ये विविध शाखांचा समावेश होतो। आता या शाखा कोणत्या आहेत, तर पहिली शाखा आहे पेशीशास्त्र, दुसरी आहे सूक्ष्मजीवशास्त्र, तिसरी आहे जैव रसायनशास्त्र, त्यानंतर चौथी आहे रैनवीय जीवशास्त्र आणि पाचवी आहे जनुकीय अभियांत्रिकी। तर या विविध शाखांचा समावेश जैव तंत्रज्ञानामध्ये केला जातो। आता या जैव तंत्रज्ञानाचा उपयोग काय होतो पहा, तर शेतीमधून वाढीव उत्पन्न यावं आणि त्यानंतर पिकांच्या विविध उच्च प्रतीच्या प्रजाती निर्माण करणं, त्यानंतर औषधशास्त्रामध्ये प्रतिजैवक, जीवनसत्वे आणि इन्सुलिन यांचं उत्पादन घेणं पहा। जैव तंत्रज्ञानाचे या ठिकाणी उपयोग दिलेले आहेत। सुरुवातीला आपण जैव तंत्रज्ञानाची व्याख्या पाहिली, त्यानंतर कोणकोणत्या शाखांचा विज्ञानाच्या त्याच्यामध्ये समावेश केला जातो आणि त्यांचा उपयोग काय आहे, म्हणजे जैव तंत्रज्ञानाचा उपयोग काय आहे, तर मुख्यत्वे करून शेती आणि औषध निर्मितीमध्ये जैव तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो। शेतीमधून वाढीव उत्पन्न यावं, त्यानंतर औषधशास्त्र असेल त्याच्यामध्ये प्रतिजैवक, जीवनसत्वे आणि इन्सुलिन हे जे काही संप्रेरक आहे, या संप्रेरकाच्या उत्पादनासाठी प्रयोग झालेले आहेत पहा। ऊती संवर्धनाच्या माध्यमातून पिकांच्या विविध उच्च प्रतीच्या प्रजाती विकसित झालेल्या आहेत। तर जैव तंत्रज्ञानाचा उपयोग कुठं केला जातो या ठिकाणी सांगितलेलं आहे। आता याच्यामध्ये कोणत्या बाबींचा समावेश होतो ते या ठिकाणी दिलेलं आहे पहा। जैव तंत्रज्ञानामध्ये कोणत्या बाबींचा समावेश होतो, तर याच्यामध्ये सूक्ष्मजीवांच्या ज्या काही विविध क्षमता असतात, या क्षमतांचा काय केला जातो, वापर केला जातो। इथं उदाहरण दिलेलं आहे पहा, दुधाचं रूपांतर दह्यामध्ये करणं। आता हे कोण करतं, सूक्ष्मजीव करतात। त्यांच्यामध्ये असलेली जी काही क्षमता आहे, त्या क्षमतेचा वापर ते सूक्ष्मजीव करून दुधाचं रूपांतर दह्यामध्ये करतात। त्यानंतर मळीपासून मद्य निर्मिती किंवा अल्कोहोल तयार करणं, तर या ठिकाणी सॅक्रोमायसिस जे काही सेरेविसे किण्व आहे, हे मळीमध्ये मिसळलं जातं आणि त्यापासून मद्य निर्मिती केली जाते। त्यानंतर पेशींच्या उत्पादन क्षमतेचा वापर करून घेणं, पेशींची जी काय उत्पादन क्षमता आहे
त्या उत्पादन क्षमतेचा वापर करून घेणं. उदाहरणार्थ विशिष्ट पेशींद्वारे प्रतिजैवक, लस यांची निर्मिती करणं. तर हे कसं शक्य होतं? पेशींची काय जी उत्पादन क्षमता असते त्या पेशींद्वारे काय केली जातात? प्रतिजैवक तयार केली जातात किंवा त्या पेशींपासून लसी निर्माण केली जातात. तर जैवतंत्रज्ञानामध्ये प्रामुख्याने या बाबींचा समावेश होतो. पहिली सांगितली मी सूक्ष्मजीवांच्या विविध क्षमतांचा वापर करणं. त्यानंतर दुसरी जी बाब आहे पेशींच्या उत्पादन क्षमतेचा वापर करून घेणं, म्हणजे त्या ज्या काही उत्पादन करत आहेत त्या क्षमतांचा वापर करून घेणं. DNA असतील, प्रथिनं असतील यासारख्या जैवरेणूंचा मानवी फायद्यासाठी उपयोग करणं. जनुकीय बदल घडवून हव्या त्या गुणधर्माच्या वनस्पती, प्राणी तसेच विविध पदार्थांची निर्मिती करणं. आता हव्या त्या गुणधर्माच्या वनस्पती या कशा मिळवल्या जातात? हव्या त्या गुणधर्माचे प्राणी कशी मिळवले जातात? तर त्यांचे जे काही त्यांची जनुक असतात त्या जनुकांमध्ये बदल घडवून आणला जातो. उदाहरणार्थ इथं दिलेलं आहे जे जीवाणू असतात, बॅक्टेरिया, या बॅक्टेरियामध्ये जी काही जनुक असतात त्या जनुकांमध्ये बदल घडवून आणून त्यांना मानवी वाढीची संप्रेरके निर्माण करण्यास भाग पाडलं जातं. मानवाच्या वाढीसाठी आवश्यक असणारी जी काही संप्रेरकं आहेत ती निर्माण करण्यास त्यांना भाग पाडलं जातं. त्यानंतर जैवतंत्रज्ञानाचा गैरजनुकीय जैवतंत्रज्ञानामध्ये देखील समावेश केला जातो. संपूर्ण पेशी किंवा ऊतीचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ ऊती संवर्धन. आता याच्यामध्ये काय केलं जातं? तर एक ऊती घेतली जाते. वनस्पती असं आपल्याला माहिती आहे, केळीची रोपं ही ऊती संवर्धन या प्रक्रियेने तयार केली जातात. त्याच्यामध्ये त्या वनस्पतीचं खोड किंवा इतर कोणतेही घटक न घेता एक ऊती घेतली जाते. ती ऊती प्रयोगशाळेमध्ये वाढवली जाते आणि त्यामधून रोप तयार केलं जातं. त्यानंतर संकरित बियाण्यांची निर्मिती, जे हायब्रिड बियाणं असतात या हायब्रिड बियाण्यांची निर्मिती करण्यासाठी देखील जैवतंत्रज्ञानाची मदत घेतली जाते. हे सर्व बाबी आहेत. या सर्व बाबींमध्ये जैवतंत्रज्ञानाचा समावेश असतो. आता आपल्याला अभ्यासायचे जैवतंत्रज्ञानाचे फायदे काय आहेत. आता पहिला जो फायदा आहे जैवतंत्रज्ञानाचा, त्याच्यामध्ये पृथ्वीवरील शेतजमिनीला मर्यादा असल्यामुळे प्रति हेक्टरी जास्त उत्पादन घेणे शक्य झाले आहे. पृथ्वीवरची जी काही जमीन आहे आपल्याला माहिती आहे, पृथ्वीवरती 71% पाणी आहे आणि 29% जमीन आहे. आणि शेतजमिनीला मर्यादा असल्यामुळं प्रति हेक्टरी जास्त उत्पादन घ्यावं लागतं. आणि हे प्रति हेक्टरी जास्त उत्पादन घेणं कशामुळं शक्य झालेलं आहे? जैवतंत्रज्ञानामुळं शक्य झालेलं आहे. त्यानंतर रोगप्रतिकारक वाण तयार झाल्यामुळे रोग नियंत्रणावर होणारा खर्च कमी होत आहे. तर अशा जाती विकसित केलेल्या पिकांच्या की त्या रोगाला प्रतिकार करतात, रोगाला बळी पडत नाहीत. वाण म्हणजे जात. या ठिकाणी रोगप्रतिकारक वाण तयार झाल्यामुळं म्हणजे वनस्पतींचे ज्या काय प्रतिकारक जाती आहेत त्या तयार झाल्यामुळं रोग नियंत्रणावर होणारा खर्च काय आहे? कमी होत आहे. हा जैवतंत्रज्ञानाचा एक फायदा आहे. रोग नियंत्रणावर होणारा खर्च होत नाही. त्यानंतर जास्त उत्पादन घेणं शक्य झालेलं आहे. लवकर फळधारणा होणाऱ्या प्रजाती तयार झालेल्या आहेत आणि त्यामुळं वर्षाकाठी जास्त उत्पादन घेणं शक्य होत आहे. आता पूर्वीच्या ज्या काय आपल्या जाती होत्या, म्हणजे जो काय आपला गावरान आंबा वगैरे असेल त्याला लवकर आंबे येत नाही. पण आपण हायब्रिड आंबा आणला, कलम केलेला आंबा आणला तर त्याला लगेच 1-2 वर्षामध्ये आंबे यायला किंवा फळं यायला सुरुवात होते. कशामुळे शक्य झालेलं आहे? जैवतंत्रज्ञान, म्हणजे लवकर फळधारणा होणाऱ्या जाती तयार झालेल्या आहेत जैवतंत्रज्ञानामुळं. आणि त्याच्यामुळं काय झालं? वर्षाकाठी जास्त उत्पादन घेणं शक्य होत आहे. त्यानंतर चौथाचा उपयोग आहे जैवतंत्रज्ञानाचा, बदलते तापमान, पाण्याचं प्रमाण, जमिनीचा कस अशा बदलत्या पर्यावरणातही तग धरणाऱ्या वाणांची निर्मिती शक्य झालेली आहे. वाण म्हणजे जाती, वनस्पतींच्या वेगवेगळ्या प्रजाती जैवतंत्रज्ञानाने निर्माण केलेल्या आहेत. आणि या ज्या काय प्रजाती आहेत या प्रजाती बदलतं तापमान असेल किंवा पाण्याचं प्रमाण असेल कमी असेल किंवा जास्त असेल, जमिनीचा कस चांगला असेल
आणि बदलतं पर्यावरण असेल, अशा सर्व प्रकारच्या गोष्टींमध्ये तग धरणाऱ्या वनस्पतींच्या वाणांची किंवा जातींची निर्मिती शक्य झालेली आहे. आता या ठिकाणी आपण पाहतोय जैवतंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोग. म्हणजे जैवतंत्रज्ञानाचा व्यवहारामध्ये कुठं उपयोग होतो, तर एक पहिला उपयोग जो आहे पीक जैवतंत्रज्ञान. कृषी क्षेत्रात जैवतंत्रज्ञानाचा उपयोग कृषी उत्पादकता आणि विविधता वाढवण्यासाठी केला जातो. जैवतंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोग, याच्यामध्ये पहिला जो व्यावहारिक उपयोग आहे तो आहे पीक जैवतंत्रज्ञान. म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये, शेतीमध्ये जैवतंत्रज्ञानाचा उपयोग शेतीची जी उत्पादकता आहे आणि पिकांची जी काही विविधता आहे ती वाढवण्यासाठी केला जातो. इथं वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला उत्पादनं दिसत आहेत. त्यानंतर संकरित बियाणे, हायब्रिड बियाणं, दोन वेगवेगळ्या पिकांची जनुके एकत्र करून विविध पिकांच्या संकरित जाती निर्माण केल्या जातात पहा. म्हणजे दोन वेगवेगळी पिकं असतील, जसं की रताळे असतील आणि मुळं असेल, तर त्यात ते दोन वेगवेगळी पिकं आहेत, त्यांची जनुकं एकत्र करून त्यापासून दुसरंच एखादं तरी नवीन पिकाची जाती विकसित केली जाते पहा. फळांसाठी हे मोठ्या प्रमाणावर उपयोग आहे. म्हणजे जी पिकं फळं देतात, म्हणजे आंबा असेल, काजू असेल, चिकू असेल, द्राक्ष असेल, आंबा असेल, डाळिंब असेल, तर अशा फळांच्यासाठी हे मोठ्या प्रमाणावर उपयोगी आहे संकरित बियाणं. त्यानंतर जनुकीयदृष्ट्या उन्नत पिकं, जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स. बाहेरच्या जनुकाला एखाद्या पिकाच्या जनुकीय साच्यात टाकून मिळवण्यात आलेल्या इच्छित गुणधर्माच्या पिकांना जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके असे म्हणतात. म्हणजे बाहेरचं एखादं जे जनुक आहे ते जनुक काय केलं जातं, एखाद्या पिकाच्या जनुकीय साच्यामध्ये, जनुकीय जो आराखडा आहे त्याच्यामध्ये टाकलं जातं आणि त्याच्यामुळं काय होतं, बाहेरून आलेलं हे जे काही जनुक आहे हे जनुक काय करतं, त्या पिकांचे जे काही गुणधर्म आहेत ते गुणधर्म बदलण्यामध्ये कामी येत असतं आणि त्याच्यामुळे आपल्याला हव्या असलेल्या गुणधर्माची पिकं मिळतात. आणि अशी जी पिकं असतात आपल्याला हवी असलेली गुणधर्माची पिकं, त्यांना जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके असे म्हणतात. या पद्धतीने पिकांच्या जास्त उत्पादन देणाऱ्या अशा पद्धतीनं जे तयार केलेलं पीक असतं हे पीक जास्त उत्पादन देतं, रोगप्रतिकारक असतं, क्षारता प्रतिकारक असतं, तणनाशक प्रतिकारक असतं, तसंच दुष्काळी आणि थंडीच्या परिस्थितीतही तग धरू शकतं पहा. म्हणजे ही जी काही जनुकीयदृष्ट्या उन्नत पिकं आहेत, ही उन्नत पिकं काय करतात, तर कसलीही परिस्थिती असली तरी देखील त्याच्यामध्ये तग धरतात. म्हणजे क्षारता असेल किंवा रोग येत असतील त्याच्यावरती, काही तणनाशक, शेतकरी ज्यावेळेस तणनाशक फवारतात त्यावेळेस त्या तणनाशकांचा अशा प्रकारच्या पिकांवरती काही परिणाम होत नाही. जमिनीमध्ये जर क्षारता जास्त असेल या क्षारतेचा देखील जनुकीयदृष्ट्या उन्नत पिकांवरती परिणाम होत नाही. त्याच्यावर कोणती रोग येत नाहीत, कीड येत नाही किंवा त्याला कीटक खात नाहीत, अशी ही जनुकीयदृष्ट्या उन्नत पिकं असतात. त्यानंतर जैवतंत्रज्ञानाचा दुसरा जो व्यावहारिक उपयोग आहे, म्हणजे आता याच्यामध्ये आपण जनुकीयदृष्ट्या जी उन्नत पिकं आहेत ती उन्नत पिकं कोणकोणती आहेत ते पहा. जनुकीयदृष्ट्या उन्नत पीक जे तयार केलेलं आहे त्यामधलं पहिलं आहे बीटी कापूस. बी म्हणजे बायो आणि टी म्हणजे टेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून हे बीटी कापूस नावाचं पीक तयार केलेलं आहे. आणि हे कसं तयार केलं जातं, तर या ठिकाणी आपल्याला दिसतंय पहा, बॅसिलस थुरिंजायनिस हा जो जीवाणू आहे, कोणता, बॅसिलस थुरिंजायनिस, या जीवाणूमधून एक विशिष्ट प्रकारचं जनुक काढून ते कापसाच्या जनुकाला जोडलं जातं पहा. आणि यामुळं काय होतं, तर त्या कापसाच्या पिकामध्ये काही बदल होतो, त्या कापसामध्ये काय बदल होतो. आणि काय बदल होतो, तर कापसावरती बोंडअळी हा कीटक येतो पहा. म्हणजे कापसाला बोंड येतं आणि ती खाणारी अळी मोठ्या प्रमाणावरती कापसावरती येत असते. आणि असा बीटी कापूस जो आहे त्या बीटी कापसामध्ये काय केलेलं आहे, तर बॅसिलस थुरिंजायनिस या जीवाणूमधील एक जनुक जोडल्यामुळं
बोंडअळीला घातक असलेलं विष कापसाच्या पानामध्ये आणि बोंडामध्ये तयार होऊ लागतं पहा. जे बीटी कापूस हे जे पीक आहे, या पिकामध्ये बॅसिलस थुरिंजायनिस या जीवाणूमधील एक जनुक काढून ते त्या कापसाच्या जनुकाला जोडल्यामुळं या कापसाच्या पानामध्ये विष तयार होतं, जे विष बोंडअळीला घातक असतं. आणि जर बोंडअळीनं कापसाची पाने खाल्ली तर ते विष तिच्या शरीरात जातं आणि तिची जी अन्ननलिका आहे ते उद्ध्वस्त करून टाकतं आणि अळी मरते आणि त्यामुळं कापसाचं अशा अळीपासून संरक्षण होतं. जनुकीयदृष्ट्या उन्नत पहिलं पीक आपण पाहिलं बीटी कापूस. त्यानंतर दुसरं आहे बीटी वांग पहा. बायोटेक्नॉलॉजीनं तयार केलेलं वांग. याच्यामध्ये सुद्धा बॅसिलस थुरिंजायनिस या जीवाणूंपासून मिळवलेलं जनुक वापरून बीटी वांग तयार केलं जातं. बीटी कापसाप्रमाणेच हे वांग्याचे सुधारित वाण फळातील किडींचा नाश करतं. म्हणजे याच्यामध्ये पण विष तयार होतं आणि वांग्याला खाणारी जी काय आहे तिचा नाश किंवा फळातील किडींचा काय होतो, नाश होतो. त्यानंतर गोल्डन राईस तांदूळ पहा. आता ही तांदळाची जात देखील ही जनुकीयदृष्ट्या उन्नत पिकामध्ये येते. आता याच्यामध्ये काय केलेलं आहे तर तांदळामध्ये जीवनसत्व अ निर्माण करणारं जनुक टाकण्यात आलेलं आहे पहा. जीवनसत्व अ त्यालाच बीटा कॅरोटीन असं म्हटलं जातं. आणि 2005 ही गोल्डन राईस जात निर्माण केलेली आहे तांदळाची. आणि याच्यामध्ये गोल्डन राईस 2 असं त्या तांदळाच्या जातीचं काय आहे नाव आहे. आणि याच्यामध्ये सध्याच्या तांदळापेक्षा 23 पट अधिक बीटा कॅरोटीन म्हणजे जीवनसत्व अ सापडतं. तर ही 3 काय झाली जनुकीयदृष्ट्या उन्नत पिकं. पहिलं कोणतं तर बीटी कापूस, दुसरं बीटी वांग, त्यानंतर गोल्डन राईस. आता त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो आहे तणनाशक विरोधी वनस्पती पहा. पिकामध्ये पिकाव्यतिरिक्त ज्या काय वनस्पती येतात त्यांना तण म्हणतात आणि त्याच्यामुळं काय होतं पिकांच्या वाढीस अडथळा निर्माण होतो आणि तणांचा नाश करण्यासाठी शेतकरी त्यांच्या पिकामध्ये तणनाशकाचा वापर करतात. त्याचा विपरीत परिणाम हा मुख्य पिकावर होतो. त्यामुळे तणनाशक विरोधी वनस्पती निर्माण करण्यात येत आहेत. म्हणजे जी पिकांच्या वेगवेगळ्या जाती आहेत त्याच्यावरती तणनाशकाचा काही परिणाम होत नाही, कारण जैवतंत्रज्ञानाचा वापर करून अशा तणनाशक विरोधी पिकं किंवा पिकांच्या जाती निर्माण केलेल्या आहेत. आणि यातून बाहेर पडणाऱ्या रसायनांमुळे तणांचं नियंत्रण सहज शक्य होणार आहे. म्हणजे जी काही तणनाशक असतात त्या तणनाशकांमुळं त्यात असणाऱ्या रसायनांमुळं तणांचं नियंत्रण होतं पहा. म्हणजे तण नष्ट केलं जातं पण पिकावरती त्याचा कोणताही परिणाम होत नाही. त्यानंतर जैविक खतं पहा. का जैविक खतांची इथं नावं दिलेली आहेत पहा. रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर, नॉस्टॉक, ॲनाविना हे जीवाणू आहेत आणि हे सजीव असतात आणि या सजीव जीवाणूंचा उपयोग खत म्हणून केला जातो. शेतकरी काय करतात तर रासायनिक खतांचा वापर करतात. त्याच्यामुळं त्याचा दुष्परिणाम पिकावर जमिनीवर होत असतो. परंतु जैविक खतांचा जर वापर केला तर त्यामध्ये पिकांची नायट्रोजन स्थिरीकरणाची तसेच फॉस्फेट विरघळवण्यासाठी आवश्यक असणारी जी काही क्षमता आहे ती वाढते. तर ही सगळी जैविक खतं आहेत पहा. रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर, नॉस्टॉक, ॲनाविना हे जीवाणूच आहेत आणि या जीवाणूंचा उपयोग खत म्हणून केला जातो. आणि जैविक खतांचा वापर केल्यामुळं पिकांची जी काही नायट्रोजन स्थिर करण्याची किंवा फॉस्फेट विरघळवण्याची जी काही क्षमता आहे ती वाढते. तर या पुढचा घटक आहे पशुसंवर्धन. या पशुसंवर्धनामध्ये देखील पशूंची पैदास करणं आणि त्यांना वाढवणं याला पशुसंवर्धन असं म्हटलं जातं. आणि या पशुसंवर्धनामध्ये देखील जैवतंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. आणि तो कसा केलेला आहे पहा. तर कृत्रिम रेतन आणि गर्भ प्रत्यारोपण या 2 पद्धती प्रामुख्याने पशुसंवर्धनासाठी वापरल्या जातात. कृत्रिम रेतन म्हणजे जे काय त्यांच्यामध्ये रेत सोडायचे ते कृत्रिम पद्धतीनं त्या मादीमध्ये सोडलं जातं किंवा मादीमध्ये गर्भ प्रत्यारोपण केला जातो. जसं की इकडे एखादी जात प्रदेशातली आणायची आहे गाईची, तर ती गाय न आणता तिचा गर्भ आणून इथल्या गायीच्या गर्भाशयामध्ये तो वाढवला जातो. म्हणजे प्रत्यारोपण केलं जातं आणि त्यानंतर ती परदेशी गाय असेल किंवा तिथलं जे काही एखादा प्राणी असेल उपयुक्त तो आपल्या इकडं निर्माण करता येतो.
आणि याच्यामुळं काय विविध प्राण्यांचं उत्पादन घेणं शक्य झालेलं आहे आणि त्यांची गुणवत्ता देखील वाढलेली आहे. आता उदाहरण दिलेलं पहा, दूध, मांस, लोकर आणि मेहनतीचं काम करणारी जी काही जनावरं असतात याची जी काही प्रजाती आहेत किंवा जाती या जैवतंत्रज्ञानाने निर्माण केलेल्या आहेत. तर पशुसंवर्धनामध्ये दोन घटक आहेत, एक कृत्रिम रेतन आणि गर्भप्रत्यारोपण. आणि याचा उपयोग करून काय केलं जातं तर जनावरांच्या विविध प्रजाती तयार केले जातात. उदाहरणार्थ पहा, जास्त दूध देणारी जनावरांची जात असेल, जास्त मांस देणारी, जास्त लोकर देणारी मेंढी असेल, तर अशा प्रकारची जी काही जनावरं आहेत किंवा प्राणी आहेत ते जैवतंत्रज्ञानाचा वापर करून तयार केले जातात. मानवामध्ये देखील पहा जैवतंत्रज्ञानाचा वापर केला जातो. आता तो कसा केला जातो तर रोगनिदान आणि रोग उपचार, म्हणजे एखाद्या रोगाचं काय करणं, निदान करणं आणि एखाद्या रोगावरती उपचार करणं, या दोन बाबींमध्ये जैवतंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो. आता इथं रोग दिलेला पाहिजे, मधुमेह किंवा हृदयरोग. आता हा मधुमेह कशामुळे होतो तर या मधुमेहामध्ये एखाद्या जनुकाची भूमिका असते पहा, किंवा हृदयरोगामध्ये एखादं जे जनुक आहे, जीन आहे, यांच्या अभावामुळे हे मधुमेह किंवा हृदयरोग होत असतात पहा. परंतु जैवतंत्रज्ञानामुळे काय झालेलं आहे, त्या रोगांची लक्षणं दिसण्यापूर्वीच त्यांचं निदान करता येतं. कसं तर ते जनुक आहे का त्याच्यामध्ये, ते जर जनुक असेल तर त्याला मधुमेह रोग होणार, ते जर जनुक असेल तर हृदयरोग होणार, किंवा त्याचा जर अभाव असेल तर मधुमेह किंवा हृदयरोग होऊ शकतो. म्हणजे जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने त्या रोगाची लक्षणे दिसण्यापूर्वीच त्या रोगावरती त्याचं निदान करता येतं की बाबा भविष्यामध्ये याला मधुमेह होणार आहे, भविष्यामध्ये या व्यक्तीला हृदयरोग होणार आहे, आणि लक्षणे दिसण्यापूर्वीच त्याचं निदान करता येणार आहे आणि त्याच्यावरती उपचार देखील करता येणार आहे. जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने एड्स, डेंग्यू यासारख्या रोगांचे निदान काही मिनिटांमध्ये करता येते. म्हणजे एखाद्या व्यक्तीला एड्स रोग झालेला आहे का, डेंग्यू रोग झालेला आहे का, हे जैवतंत्रज्ञानाच्या मदतीनं काही मिनिटांमध्ये करता येतं आणि त्यामुळे उपचारही लवकर करता येतात. म्हणजे जेवढ्या लवकर निदान होतं तेवढ्या लवकर उपचार होतात आणि तेवढ्या लवकर तो रोगी त्या रोगामधून बरा होत असतो. त्यानंतर रोगावरील उपचारासाठी पहा विविध औषधं वापरली जातात. उदाहरणार्थ मधुमेहाच्या उपचारासाठी इन्सुलिन हे संप्रेरक वापरलं जातं. पूर्वी इन्सुलिन घोड्याच्या शरीरातून मिळवलं जात असे पहा, परंतु आता जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने तेच इन्सुलिन जीवाणूंद्वारे तयार करता येऊ लागले आहे. यासाठी जीवाणूंच्या जनुकीय आराखड्यात इन्सुलिनचा मानवी जनुक जोडला आहे पहा. आता रोगावरील उपचारासाठी विविध औषधं वापरली जातात. इथं मधुमेह नावाचा एक रोग दिलेला आहे पहा, आणि याच्या उपचारामध्ये काय केलं जातं, इन्सुलिन हे संप्रेरक वापरलं जातं. आता पूर्वीच्या काळामध्ये हे संप्रेरक कुठून मिळवलं जायचं तर घोड्याच्या शरीरातून मिळवलं जायचं. परंतु जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने तेच इन्सुलिन आता जीवाणूंद्वारे तयार करण्यात येऊ लागलेलं आहे पहा. आणि यासाठी काय केलेलं आहे, जीवाणूंचा जो काही जनुकीय आराखडा आहे, जनुकीय साचा आहे, सांगाड आहे, त्याच्यामध्ये इन्सुलिनचा मानवी जनुक जोडला पहा. म्हणजे मानवामधला जो इन्सुलिन निर्माण करणारा जनुक आहे तो या जीवाणूंच्या जनुकीय आराखड्याला जोडला आणि त्याच्यामुळं काय झालं, हा जो जीवाणू आहे हा इन्सुलिनची निर्मिती करू लागला. अशाच पद्धतीने विविध लसी असतील किंवा प्रतिजैवक असतील ती सुद्धा तयार केली जातात आणि हे तयार करण्यासाठी जैवतंत्रज्ञानाचा वापर केला जातो. जीवाणूंच्या मदतीनं ही प्रतिजैवक असतील, लसी असतील किंवा काही संप्रेरक असतील ती निर्माण केली जातात. त्यानंतर पुढचा जो घटक आहे लसी व लसीकरण. आता लस म्हणजे काय, विशिष्ट रोगजंतू अथवा रोगाविरुद्ध कायमस्वरूपी अथवा काही कालावधीपुरती प्रतिकार क्षमता मिळवण्यासाठी दिलेले प्रतिजनयुक्त पदार्थ म्हणजे लस होय पहा. लस म्हणजे दुसरं तिसरं काही नाही पहा, तर विशिष्ट रोगजंतूविरुद्ध किंवा रोगाविरुद्ध कायमस्वरूपी अथवा काही कालावधीपुरती प्रतिकार क्षमता मिळवण्यासाठी दिलं गेलेलं प्रतिजन. म्हणजे तो रोग होऊ नये, म्हणजे भविष्यात कधीही होऊ नये किंवा काही कालावधीपुरता तरी तो आपल्याला होऊ नये
यासाठी आपल्या शरीराची जी काय प्रतिकार क्षमता आहे ती वाढवण्यासाठी जे काय प्रतिजन दिलं जातं ते प्रतिजन अँटीजेन म्हणजेच लस होय. आता पारंपरिकरित्या म्हणजे पूर्वीच्या काळी ही लस कशी तयार केली जायची तर त्यासाठी रोगजंतूंना पूर्णपणे अथवा अर्धमेले करून त्यांचाच वापर लस म्हणून केला जात असे. म्हणजे रोगजंतू होते, उदाहरणार्थ स्वाईन फ्लूचा रोगजंतू असेल तर रोगजंतू काढायचा, त्याला पूर्णपणे किंवा अर्धमेले करून म्हणजे पूर्ण मारायचा किंवा अर्धा मारायचा आणि तो पूर्णपणे मेलेला रोगजंतू किंवा अर्धमेला झालेला रोगजंतू तोच व्यक्तीच्या शरीरामध्ये टोचायचा लस म्हणून. पूर्वीच्या काळामध्ये असा या रोगजंतूंचा लस म्हणून वापर केला जायचा. परंतु याचा परिणाम काय व्हायचा तर संबंधित व्यक्तींना म्हणजे ज्याला त्या रोगाची लस दिलेली आहे, ज्याला त्या रोगाचे रोगजंतू पूर्णपणे मारून किंवा अर्धमेले करून टोचलेले आहेत, ते पुन्हा त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये क्रियाशील होऊन त्याला त्या आजाराची लागण होण्याची शक्यता असायची. आता यावर दुसरा मार्ग म्हणून शास्त्रज्ञांनी काय केलं, जैवतंत्रज्ञानाचा वापर करून कृत्रिमरित्या लस तयार करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी रोगजंतूंचे जे प्रतिजन म्हणून काम करते त्याचे जनुक मिळवून याच्यावर शास्त्रज्ञांनी काय केलं, एक पर्याय म्हणून जैवतंत्रज्ञानाचा वापर करून कृत्रिमरित्या लस तयार करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यासाठी काय केलं त्यांनी, जे रोगजंतू आहेत जे रोग निर्माण करतात म्हणजे त्यांच्यातलं जे प्रथिन रोग निर्माण करतं ते प्रतिजन म्हणून काम करतं त्याचे जनुक मिळवलं. जे प्रतिजन म्हणून काम करतं त्या प्रतिजनाचं जनुक मिळवून त्याच्या मदतीनं प्रयोगशाळेतच प्रतिजन तयार केलं आणि त्याचा वापर लस म्हणून केला. आणि त्यामुळे आत्ता हल्ली अत्यंत सुरक्षित अशा लसी तयार होऊ लागलेल्या आहेत. आता अर्धमेले किंवा मृत जीवाणू किंवा विषाणू टोचत नाहीत पहा लस म्हणून. पूर्वीच्या काळी टोचत होते पण आता असे अर्धमेले किंवा मृत जीवाणू किंवा विषाणू व्यक्तीच्या शरीरात टोचत नाहीत प्रतिजन म्हणून. तर काय केलं जातं, न टोचता प्रतिजन म्हणून काम करणारी प्रथिने शुद्ध स्वरूपात टोचली जातात. प्रतिजन म्हणून काम करणारं जे प्रथिन आहे ते प्रथिन शुद्ध स्वरूपामध्ये व्यक्तीच्या शरीरामध्ये टोचलं जातं आणि ही प्रथिने काय करतात, त्या रोगाविरुद्धची प्रतिकारशक्ती कार्यान्वित ठेवून व्यक्तीला रोगमुक्त ठेवतात. म्हणजे पूर्वीच्या काळी व्यक्तीच्या शरीरामध्ये त्याच रोगाचे रोगजंतू अर्धमेले किंवा पूर्णपणे मारून टोचले जायचे, जीवाणू असतील किंवा विषाणू असतील. पण आता असे प्रकार केले जात नाहीत. तर प्रतिजन म्हणून काम करणारी प्रथिने शुद्ध स्वरूपात टोचली जातात. ही प्रथिने रोगाविरुद्धची प्रतिकारशक्ती कार्यान्वित ठेवून व्यक्तीला रोगमुक्त ठेवतात. लसीकरणामध्ये आता प्रथिने टोचणे अतिसुरक्षित आहे. लसीकरणामध्ये प्रतिकार करणारी प्रथिनं टोचणं अतिसुरक्षित आहे. जैवतंत्रज्ञानाच्या आधारे तयार आलेल्या लसी अधिक तापस्थिर असून त्यांची क्षमता जास्त काळ टिकून राहते. उदाहरणार्थ पोलिओ लस पहा, एकदा का पोलिओची लस दिली की त्याला आयुष्यभर परत कधीही लस घ्यावी लागत नाही आणि पोलिओपासून